आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने PM श्री जिल्हा परिषद मुलींची शाळा देगाव या ठिकाणी गरीब व गरजू होतकरू विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। 2 ऑगस्ट 2025 रोजी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही PM श्री जिल्हा परिषद मुलींची शाळा देगाव येथील अनाथ गरीब गरजू होतकरू विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अनंत अलीकोटी, संचालक देवीदास चेळेकर, योगेश कुंदूर, प्रसिद्धी प्रमुख सुहास छंचुरे, मुख्याध्यापक प्रशांत लंबे, सिद्धू बेउरे यांची उपस्थिती होती। सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आलं। या शालेय शैक्षणिक साहित्यामध्ये वही, पॅड, कंपास, बॅग इत्यादी साहित्य प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आलं। या प्रसंगी आपल्या मनोगतात देवीदास चेळेकर यांनी आस्था सामाजिक संस्थेने शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेल्या उपक्रमाचं कौतुक करत हे उपक्रम कौतुकास्पद आहे। मुलींच्या शाळेत साहित्य देताना आम्हाला खूपच समाधान वाटलं, कारण या शाळेमध्ये गरीब कामगारांच्या मुली शिक्षण घेत असतात आणि त्या अत्यंत हुशार मुली आहेत। शैक्षणिक साहित्य देण्यामागचा उद्देश असा आहे की भारत देशामध्ये मुली घडल्या पाहिजेत व शैक्षणिक विषयामध्ये अग्रेसर झाल्या पाहिजेत, तसेच विविध स्पर्धा परीक्षेत सहभाग घेतला पाहिजे। शाळेचे नाव उज्ज्वल करतीलच यात शंका नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलं। तसेच सुहास छंचुरे यांनी आपल्या भाषणात असं प्रतिपादन केले की शैक्षणिक साहित्य देण्यामागचा आमचा उद्देश असा आहे की समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो, या सामाजिक बांधिलकी जोपासत हा उपक्रम मी दरवर्षी राबवतो। एकमेकांना मदत केली पाहिजे, दुसऱ्यांना मदत केल्याने आनंद मिळतो व समाधान मिळते, असं त्यांनी यावेळी प्रतिपादन केलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जयश्री मेलगे पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन वैशाली कुलकर्णी यांनी केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील मुख्याध्यापक प्रशांत लंबे, संगीता कुलकर्णी, वैशाली कोरे, शीतल पाटील, प्रणाली जमादार यांनी परिश्रम घेतले। या शैक्षणिक साहित्यासाठी दानशूर व्यक्ती काशीनाथ राठोड, माऊली तळीखेडे, नगरसेवक विनोद भोसले, सामाजिक कार्यकर्ते शिवम भैया सोनकांबळे यांचं विशेष सहकार्य लाभलं। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।